या वातावरणामध्ये फिरण्यात जी मजा आहे ना, ती मजा कशातच नाही आहे. मित्रा, समोर किती दूर आहे? आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि जंगलामध्ये हा असा रोड आहे आणि माझी एक गाडी आहे इथे. प्रतिबंध क्षेत्र बंद आहे ना. आज मी जातोय लोणावळ्याला आणि मला आज निघण्यासाठी थोडा उशीर झालेला आहे. आज 12 वाजलेले आहेत आणि मी इथून आता जाणार आहे कातळधार वॉटरफॉलला. तिकडे जर पॉसिबल झालं, चालू असेल तर तिकडे आतमध्ये जाईल किंवा मग जिथपर्यंत पॉसिबल आहे तिथून मी रिटर्न येणार आहे. सध्या मी तळेगाव दाभाड्याच्या समोर आलेलो आहे. ही पूर्ण आता मान्सून असल्यामुळे रोडवरती पण आपल्याला ट्रॅफिक पाहायला मिळते. वातावरण पण खूप छान आहे. आज मला पाऊस नसल्यामुळे हा ब्लॉग बनवता येतोय. जर पाऊस असता तर मला इथे आता मोबाईल माउंट करता आला नसता. जिथपर्यंत पॉसिबल आहे तिथपर्यंत मी हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू ठेवेल आणि जिथे शक्यच होणार नाही तिथे मी हा ब्लॉग स्टॉप करेल. आणि जर पाऊस नसेल तर मी थोडा आउटिंगचा अजून दुसरा एक प्लॅन केलेला आहे. तो पण जर प्लॅन सक्सेसफुल झाला तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे चालून दिसेल. सकाळी खूप पाऊस होता त्यामुळे मला निघायला थोडा उशीर झाला आणि आता निघतोय बाहेर तर आता तसं काही पाऊस नाही आहे. चांगली गोष्ट आहे. रिटर्न येते वेळेस पाऊस असायला हवा. आता पाऊस नसेल तरच चांगलं आहे. मी इकडे कामशेतच्या समोर आलो आहे. हा सीन किती भारी वाटतोय ना. पूर्ण हिरवगार जंगल दिसतंय. वातावरण पण खूप छान आहे आणि आता पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे. मला वाटतं की 5 ते 10 मिनटामध्ये पाऊस पण येईल. या वातावरणामध्ये फिरण्यात जी मजा आहे ना, ती मजा कशातच नाही आहे. आणि हा जो हायवे आहे ना, हायवे पण एकदम छान आहे. इकडे कुठलाच रस्ता खराब जर नाही आहे. त्यासाठी आपण एकदम स्मूथली जाऊ शकतो आणि स्मूथली रिटर्न येऊ शकतो. आणि लोणावळ्याला जाते वेळेस असे जागोजागी छोटे छोटे वॉटरफॉल पण पाहायला मिळतात. आणि तुम्हाला मी आता कामशेतचा व्ह्यू पॉईंट दाखवतो. हा जो व्ह्यू पॉईंट आहे, इथून पुढे कार्ला लेणी 7 किलोमीटर आहे आणि इकडे आपल्याला खाली सर्व शेती पाहायला मिळेल. आणि समोरचं जे तुम्हाला ब्लर दिसत असेल ना, ते पूर्ण धुकं आहे. प्रॉब्लेम एवढाच आहे, लोणावळ्यामध्ये काहीच ठिकाणी गव्हर्नमेंटनी तिकडे बंदी आणलेली आहे. त्यामुळे आता मी जिथे जातोय ते चालू आहे या नाही मला पण एवढं एक्झॅक्ट माहिती नाही आहे. जर चालू नसेल तर तिथून मी रिटर्न येईल आणि चालू असेल तर आपण पुढे जाऊ. जर तुम्हाला लोणावळ्याला फिरायचं असेल तर खूप पॉईंट आहेत. जसे की ते टायगर पॉईंट आहे, लॉयन्स पॉईंट आहे, परत राजमाची पॉईंट आहे, कार्ला केव्ज आहेत, भाजा केव्ज आहेत, नंतर विसापूर फोर्ट आहे, लोहगड फोर्ट आहे, त्यानंतर जवळच तिकोना फोर्ट आहे. आणि जर तुम्हाला लोणावळा जवळच एकदम निवांत डॅमच्या साईडला जर टाईम स्पेंड करायचा असेल तर तुमच्यासाठी उत्तम ऑप्शन म्हणजे पवना डॅम आहे. तुम्ही तिकडे जाऊ शकता. गाडी चालवते वेळेस अशी थोडी काळजी घेतली पाहिजे. असे जनावर अचानक समोर येतात. इथे ट्रॅफिक चालू झालेली आहे कारण का पुढे एक चौक आहे. हा समोर जो चौक दिसतोय ना, इथून लेफ्ट साईडला जर आपण गेलोय तर विसापूर फोर्ट आहे. तिकडे मळवली रेल्वे स्टेशन पण लागतं आपल्याला. तिथून पुढे गेल्यानंतर विसापूर फोर्ट आहे. आणि राईट साईडला मला तुम्हाला दाखवता येणार नाही गाड्यांमुळे. इकडे कार्ला केव्जची कमान आहे. हा मे बी दिसत असेल कार्ला एकविरा देवी देवस्थान. तिकडे जर आतमध्ये गेलोय आपण तर तिकडे आपण एकविरा देवीला जाऊन पोहोचतो. मी लोणावळा क्रॉस करून खंडाळ्यात आलो आहे. इथून पुढे 350 मीटरवर राईट टर्न दाखवतं आहे. तिथून राईट घ्यायचं आहे. राईट नंतर मग फक्त 6.5 किलोमीटर आपल्याला पुढे जायचं आहे. तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला कातळधार वॉटरफॉलचं जे काही ट्रेक पॉईंट आहे तो ट्रेक पॉईंट लागेल आपल्याला. 190 मीटर. हा तो मेन रोड आहे. इथे तर 150 मीटरवर काहीच टर्न नाही आहे. कुठून दाखवते? हां, इथून जायचं आहे. करेक्ट. इथून आपल्याला पुढे राईट टर्न घेऊन 7 किलोमीटर जायचं आहे.
म्हणजे तुम्हाला जर कातळदार वॉटरफॉलला जायचं असेल लोणावळ्यातून स्ट्रेट समोर यायचं आहे. स्ट्रेट समोर आल्यानंतर लोणावळ्यातून फक्त 2 किलोमीटर समोर यायचं आहे. तिथून समोर आल्यानंतर आपल्याला एक राईट टर्न लागेल. राईट टर्न घेतल्यानंतर इथून पुढे जाते वेळेस आपल्याला 6 किलोमीटर जायचं आहे. 6 म्हणजे इथे जवळपास 6.5 किलोमीटर दाखवत आहे. मे बी ह्या समोरच्या ज्या गाड्या आहेत त्या तिकडे जाणाऱ्या असतील. इकडे आपल्याला डेला रिसॉर्ट पण लागतो आहे. डेला रिसॉर्ट झाल्यानंतर आपल्याला पुढे कातळदार वॉटरफॉलकडे जाता येईल आणि इथून पुढे सर्व ऑफ रोडिंग दिसतंय. मित्रा समोर किती दूर आहे? किती किलोमीटर आहे इथून? हां 1-1.5 लोक आहेत का? कोणी दिसत नाही. रस्ता असाच आहे का समोरपर्यंत? ओके. चिखल आहे थोडाफार पण खडी वगैरे आहे त्याच्यामुळे गाडी फसणार वगैरे नाही. पण आता पावसाळ्यात बाहेर आलो आहे म्हणजे एवढं तर ॲडजस्ट करावं लागणारच आहे. पण रोडवर मागे पुढे कोणी दिसत नाही, फक्त माझीच गाडी दिसते. त्याच्यामुळे मी त्याला तिथं विचारलं होतं. आणि या मान्सूनची ही फर्स्ट ऑफ रोडिंग राईड आहे. आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि जंगलामध्ये हा असा रोड आहे आणि माझी एक गाडी आहे इथे. समोरून एक आली. लडाखला गेल्यासारखं फील होतं इथं. पूर्ण पाण्यातून गाडी. मस्त है बस. आप लोग किधर जा रहे हो? वाटरफॉल. वाटरफॉल कितनी दूर है पता है? हाँ यहाँ से 1 किलोमीटर आगे. 1 किलोमीटर है. हाँ. चलो मैं भी साथ ही चल रहा हूँ. चलो चलो चलो. प्रतिबंध क्षेत्र बंद आहे ना. मी इकडे कातळदार वॉटरफॉलला आलेलो आहे. पण इकडे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गव्हर्नमेंटनी इथे रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. सर्व खाली जाण्याचे मार्ग वगैरे सर्व बंद आहेत. त्यामुळे मला आता रिटर्न जावं लागेल आणि मी रिटर्न जातो आहे आता. पण इथपर्यंत हा जो पॅच होता हा ऑफ रोडिंगचा एकदम मस्त होता. आपल्याला वॉटरफॉल पाहायला नाही मिळालं पण इकडे ऑफ रोडिंगचा हा एक्सपिरियन्स एकदम छान आहे. तुम्ही इकडे येऊ शकता. मित्रांनो हे बघा मी इथे ज्या स्पॉटवर थांबलेलो आहे तिकडे माझा छोटासा बर्नर आहे. इथे मी ब्रेड बटर केलो आहे आणि ऑमलेट पण आहे. आणि इथे वाहणारं एकदम सुंदर पाणी आहे. इकडे तुम्हाला वरती वॉटरफॉल पण पाहायला मिळतो आहे. आणि इथे एवढं निवांत ठिकाणी मी इथे माझं कॅफे स्टाईल ब्रेड बटर आणि ऑमलेट एन्जॉय करतो आहे.